भेंडी, वांगे, साली देते पाणी. इन्फ्लुएन्सर तुला बनायचं, मी इन्फ्लुएन्सर आहे आधीपासून. हॅलो गाईज, वेलकम टू दी प्राची जान्हवी ब्लॉग. जान्हवी बघा आज नवरी बनून आलेली आहे. घरी कोणतंही लग्न असो बट जान्हवी नवरी वाटते दरवेळेस. कारण माझं नुकतंच लग्न झालेलं आहे आणि मी माझे सगळ्या लग्नाचे ड्रेस परत यूज करते दुसऱ्यांच्या लग्नामध्ये. सो गाईज मी आलोय माझ्या सासरवाडी जान्हवीच्या माहेरी. मागे बघू शकतो की घर आहे, एक गाव आहे आणि जान्हवीचं शेत. आणि आम्ही आलोय माझ्या काकांच्या मुलाच्या लग्नासाठी. आम्ही लग्नाच्या ओकेजनने रोज मस्त छान रेडी होतोय आणि शूट पण करतोय. यस, जान्हवीच्या गेट रेडी विथ मी रील्स शूट करतोय इंस्टाग्राम पेजसाठी. तुम्ही जाऊन बघा, यूट्यूबला पण टाकणार आहे. चला आता शूट चालू करूया, नाहीतर सनसेट होऊन जाईल. आणि आम्ही शूट करतोय आमच्याच शेतात. ज्यांच्या घरी लग्न आहे हे त्यांचं शेत आहे, ते उसाचं शेत आहे. आम्ही इकडे शूट करणार आहे. आज हा राजपुती पोशाख आहे, त्याला रजवाडी म्हणतात. आता तुम्हाला काही बीटीएस दाखवतो, कारण की आमच्याकडे शूट करायला कोणी नाही, सगळे रेडी होतात ते घरात. तर मी कॅमेरा साईडला होतो आणि तुम्ही बघा बीटीएस. थोडी चाल आणि मागे जान्हवी झाडा झुडपातून येते. आता तिचं अंग खासतंय. उसाच्या शेतात चालल्यावर थोडं अंग खासतंच. ह्या जागेवर एक शॉट घेणार आहे. जान्हवी या कुंड्यामध्ये तोंड धुणार आहे आणि अरे म्हशी पण धुतात. हे डोक्यावर घेऊन चाल असं कर ना एकदा. नाही तू फक्त वर ठेव. हा बस चला. भेंडी, वांगे, बटाटे. मला बघा मी किती गरिबासारखं राहतो. जान्हवी बघा ती तुला काय गरिबासारखं राहायचं. एक कुर्ता घालायचा. मी जे कुर्ते वापरतोय मी माझे पण जे कुर्ते बघत असणार ते 5-6 वर्ष झाले त्या कुर्त्यांना. मग घ्यायचा ना कुर्ता. घेऊन देणार कोणी. गेलं भरलं ते. हा जान्हवीचा छोटा भाऊ, हा माझा छोटा साला. तो उभी राहा. जा इकडे टायर जवळ उभी राहायचे. हां बस थांब, तशीच थांब. परफेक्ट मॅचिंग आहे. जेसीबी आणि ही माझी जेसीबी. प्लीज इग्नोर करा, कारण माझ्याकडनं काही पण करून घेता येतात. हे बघा गाईस, फोटो मस्त येतात. हे का कंटाळा येतो हिला फोटो. इतके भारी फोटो येतात हे बघा. काय भारी फोटो येतो. एवढं पांचड आहे ना. ट्रेमध्ये आणायचं असतं पाणी, ट्रेमध्ये आणायचं असतं. जरा ऍडजस्ट करून घ्यायची. हे बघा नवीन पाहुण्यांना ट्रेमध्ये देते, मला हातात आणून दिलं पाणी. A few moments later. तर काही आता साली देते पाणी. चार्ज पाणी प्रीमियम स्पार्कलिंग वॉटरचा नेक्स्ट लेवल. फक्त सालींना ब्लॉग नाही घेतलं आता. साले काय साल्याचं आलेलं आहे ब्लॉग माहिती ना. माझी केस नीटने ब्लॉग आहे बघा असं कर. साला असं करतो बघ. केस नीट नाही, कपडे नीट नाही. साले फक्त जिजाजींच्या सेवेत राहून गेले. अरे बाप. असं राहावं लागतं मग जिजाजींच्या सेवेत राहिलं. कारण की आमचे जे साले आहेत ते थोडे लाजतात, कॅमेऱ्यात यायला लाजतात, ब्लॉग मध्ये यायला त्यांना ऑकवर्ड वाटतं म्हणून तेच लाजतात. आणि सांग माझ्याबद्दल सांग, काय सांग मग. बरोबर आहे, साल्याला कधीतरी ब्लॉग मध्ये जायला पाहिजे. आपण ब्लॉग मध्ये घेतलं बट तो बोलतो माझी पॅन्ट खराब आहे, माझी शर्ट खराब आहे. तसं नाही सांगत आहे मी. जे आता तुम्ही जे साली सोबत करताय ना आमच्या सोबत ते सांगतो. घरी प्रोग्राम स्टार्ट पण नाही झालाय बट जान्हवी थकून गेली व्हिडिओ शूट करून. त्यामुळे जान्हवी ब्लॉग मध्ये जास्त तुम्हाला इन्व्हॉल्व दिसत नाही आहे. आता मी खेळतोय झेंगाच ना. चलो स्टार्ट. चल माहीर हळू काढा, पाडायचं नाही. थांब रे, त्याला काढू दे. हो गुड बॉय गुड बॉय. काढ एकच आत. पण तिकडनं कशाला. नाही नाही चिटिंग नाही गेली. हे रडक्या पाणी भर. चल पाणी भर. नाही बोट नाही टाकलं. नाही पाणी भर. चल नाही लागले. आवाज पण आलाय. चीटर. लागला नाही. वरती लागला.
कट लागलाय सर्वात जास्त चिटिंग आमच्या घरात हाच करतो. चिटर बघा चालला बघा. तर काही आज आहे डे 2 आणि डे 2 साठी मी लोकेशन बघतोय. जान्हवीचं गेट रेडी विथ मी व्हिडिओ बनवतोय. करणार आहे ह्या ट्रॅक्टरवर आणि तिचे पप्पा ट्रॅक्टरला रेडी करतात. म्हणजे एक व्हिडिओ शूट करायला किती मेहनत लागते बघा. 4 लोक कामं करतात. जान्हवी आतमध्ये रेडी होते, तिच्या बहिणी तिला रेडी करतात आणि इकडे ट्रॅक्टर रेडी होतोय. वेलकम टू डे 2 व्लॉग. छान. घरी जो कार्यक्रम होता तो सकाळीच होता, बट जान्हवीने सेकंड टाइम रेडी झाली फक्त व्हिडिओ शूट करण्यासाठी. गेट रेडी विथ मी. इन्फ्लुएन्सर बनण्यासाठी काय काय करावं लागतं बघ. जान्हवी कंटाळा करत होती की तिला व्हिडिओ शूट नाही करायचा आहे, जाऊ दे उद्या करू परवा करू. बरं, पण मला जर इन्फ्लुएन्सर बनायचं असेल तर मला ही मेहनत करावी लागेल असं दीपराज मला नेहमी सांगतात आणि ती मेहनत मी खूप प्रामाणिकपणे करते. नाही, त्याच्या आधी खूप काही बोलावं लागतं, काही आर्ग्युमेंट्स होतात, मग ही मेहनत येते बाहेर. बाय द वे चल सनसेट होतोय. हां, आता जान्हवीच्या पप्पाने ट्रॅक्टरला रेडी केलंय आणि जाणबारे बघितलं. आणि जावायचं नाही, इन्फ्लुएन्सर तुला बनायचं. मी इन्फ्लुएन्सर आहे आधीपासून, तुला बनायचं आता. चालेल ना. काय शेतकरी लोक माहिती सगळ्यांना. आठवतं ना, काही करायचं नाही तर ठोक. जान्हवीने ट्रॅक्टर ठोकलंय. हा बंद करून मग हे बघा इथे लॉक उघडता. चालेल. हा लॉक असा झाला की मग आता हे न्यूट्रल करूनच करायचं ना. न्यूट्रल करून ट्रॅक्टरवर बसायचं, शॉट घ्यायचा लवकर. आता एक काम करू, आपल्या सालीकडे एक ब्लॉग शूट करायला देऊ. तुला बोलायचं कॅमेऱ्यात. साला रागी भरतो आमचा आज. मीच फक्त सालीला ब्लॉगमध्ये घेतो असं. आणि ही आमची दुसरी. आणि आमच्या इकडे BTS शूट करायला 2 साली आलेत. एक साली मुक्या पद्धतीने काहीच नाही, तिला लाजते ती बघा. आणि हे बघा छोटे छोटे साले आमचे. त्यांना नाही, तुम्ही काही पण करा, चुलत जा. हा ब्लॉग मी व्हॉइस ओव्हर करेल. इकडे डिझास्टर मॅनेजमेंट चालू आहे. अपॅरेंटली दीदीच्या फोनची मेमरी फुल झाली आहे. हा माझा भाऊ आहे आणि हा माझा दुसरा भाऊ आहे. हॅलो, मी उतरते, तुम्ही करा. ओ डॅम. छान पैकी ट्रॅक्टर चालवलं जान्हवीने. आता बंद कर. ब्रेक दाब. बंद नको करू. थांबा. मस्त चालवलंय. थांब आता. एक बायको एका नवऱ्याचा पाय तोडणार होती. अरे मला अंदाजच नाही आला. चाललंय शूट बघू. नाही, खरंच सांग. पायावर चालवायचं होतं ना. हा, चला झालं माझं काम. आता मी चालवतोय. प्लीज मला नक्की सांगा की मी ट्रॅक्टर कसं चालवलं. जे आधी मला माझ्या भावाने खूप चांगलं शिकवलेलं. नवऱ्याने गाडी शिकवली त्याने सांगणार. बघ ना, भावाचं कौतुक. नवऱ्याने गाडी शिकवून पण नवऱ्याआधी गाडी चढवली बघा. मग चुकीची गाडी शिकवली याचा अर्थ. अच्छा. आज तुम्ही 2-3 दिवस बघितलं असणार माझा लुक आणि जान्हवीचा लुक. खूप डिफरन्स आहे. चमकते जान्हवी खूप. आणि मी माझ्या सासवडी येऊन मी कसा राहतो बघ. मी गरीब. मुंबईला एकदम टॅशनमध्ये राहतो आणि जान्हवी खूप बेसिक राहते खूप तू मुंबईला. आणि इथं आली की टॅशनमध्ये फिरते. आपल्या माहेरी आल्यावरती टशनमध्येच आणि- राहायला पाहिजे असं मला वाटतं. जसं मी सासरी असल्यावरती मी खूप असं साधी भोळी राहते. हां. तर आता उद्या आहे वेडिंग. यानंतर जायचं आम्हाला माझ्या गावी, जान्हवीच्या सासरवाड प्रॉपर थाळनेर. आणि तिकडे काही लग्न आहेत ते अटेंड करायचे. चला आता उतरा, भेटूया नाही उद्या पुढच्या दिवसाला. बघ ना, तिचं चालून झालं म्हणजे आमचं ट्रॅक्टर कशाला चालवतोय. नाही, असं फिरवून आणा मग. बघ आता कव्हर करते. आता बोलते का बरं, माझ्या भावाचं ट्रॅक्टर रे, माझ्या पप्पांचं ट्रॅक्टर. ती एक गोष्ट सांगायची राहिली तिची की मागे नांगर लावा आणि फिरून हा, आणा. अच्छा. तुमच्या शेतीला नांगर करू. आता जवळ बापू हे करतील. नाही, आता तुम्ही काय करा. बघा, हिच्यासोबत जो पण लग्न करेल ब्लॉग बघत असणार बघा, तुम्हाला नांगरावं लागेल. ते पण सासरवाडी. सालेच खूप. हा किती नंबरचा साला सांग. हा माझ्या सगळ्यात छोट्या मावशीचा मुलगा. यस. जान्हवीच्या 5 मावशींचा तुम्ही ब्लॉग बघितला असणार, जे फिरायला 7 मावशांचा सॉरी. जेव्हा तुम्ही पंढरपूरला गेलेले त्यातला एक मावशीचा मुलगा हा आहे. त्याचं नाव प्रणव. आणि आहेत डॉक्टर. अजून तयारी चालू आहे भाऊंची, पण बेस्ट ऑफ लक. रशियामधून डॉक्टर झाले. रशियातले डॉक्टर साहेब आहेत. जर तुम्हाला नेक्स्ट टाइम कधी अशा ब्लॉगमध्ये वगैरे दिसले तर तुम्हाला इंट्रोड्यूस करतो सगळ्यांना. आणि साला कुठे आपला मेन झाला सध्या नवरदेवाच्या तयारीत आहे. हां,
त्याला राग आलेला की सालींनाच ब्लॉगमध्ये घेतो, साल्यांना पण ब्लॉगमध्ये घे. बट साले लोक तुम्ही फिरतच राहतात, कामं करत राहतात, मग तुम्हाला काय दाखवू? कामं करताना दाखवू चांगलं नाही वाटणार ना. आता दीपराज ट्रॅक्टर चालवत आहे. तुमच्यापेक्षा जास्त बेटर मी चालवते असं मला वाटतं आता.